सूरज चव्हाण हे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। चव्हाणजी, आपण पाहतोय की शशिकांत शिंदे यांनी एक मोठा दावा केलेला आहे की विलीनीकरणानंतर सगळं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे जाणार होतं, असं त्यांनी म्हटलंय। नक्कीच अजितदादांना मानणारे नेते त्याही पक्षात भरपूर आहेत। प्रत्येकाची इच्छा होती की अजितदादाच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करावं, त्यावेळेस तो म्हणजे हे असेल। परंतु काही लोक त्या पक्षात अजूनही आहेत जे सत्तेसाठी अजितदादा सोबत जावं या भावनेनं विलीनीकरण करावं या भावनेचे होते, आणि काही लोक अजितदादाचं नेतृत्व स्वीकारून संघटनेत काम करावं अशा भावनेचे होते। आजही ते लोक कशा पद्धतीनं विलीनीकरणावरती चर्चा करतात ते आपण पाहतोय। का आता आमची प्रायोरिटी विलीनीकरण नसून आमची प्रायोरिटी सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे, परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे, त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहोत। आताच्या घडीला विलीनीकरण आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, तर आताच्या घडीला सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। चव्हाणजी, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही एकत्र येणार होतो, विलीनीकरणासंदर्भात अगदी अंतिम टप्प्यापर्यंत चर्चा आली होती, आणि त्यातच आता शशिकांत शिंदे यांनी इतक्या दिवस काही वक्तव्य केलं नाही, मात्र अचानक त्यांनी साप्ताहिकातून अशा पद्धतीने मोठा दावा केलेला आहे। त्यामुळे याकडे नेमकं कसं बघायचं? नाही, हे बघा, मी आधी आपल्याला सांगितलं, तिकडच्या त्या पक्षातले अनेक लोक होते जे अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी त्या पक्षातल्या नेतृत्वावरची चर्चा करत होते किंवा त्या पक्षातल्या नेतृत्वाला विनंती करत होते। परंतु आता ते सत्तेशिवाय राहू शकत नव्हते, हेही त्यांना समजलं होतं की आपण जर सत्तेच्या बाहेर राहिलो तर आपला पक्ष म्हणजे पक्षामध्ये लोक राहणार नाहीत, त्या उद्देशाने ते विलीनीकरण म्हणजे केवळ सत्तेसाठी विलीनीकरण होणार होतं का, असं तुमचं म्हणणं आहे? 100% त्यातल्या काही लोकांचं विलीनीकरणाचं प्रस्ताव म्हणजे फक्त आणि फक्त सत्तेसाठी होता। त्याच लोकांनी अजितदादाला निवडणुकीत गद्दार म्हणले होते, तेच लोक आज विलीनीकरणासाठी पुढे येत होते। आम्हाला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही। आता आमची प्रायोरिटी ही सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी उभं राहण्याची आहे। विलीनीकरणावर चव्हाणजी, खरं तर पवार कुटुंबातल्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी असा दावा केला, म्हणजे असं त्यांनी म्हटलं होतं की विलीनीकरणाची चर्चा सुरूच होती असेल। दादांसोबत चर्चा झाली, त्यांच्याकडे तुम्ही आता संशयानं बघताय का? नाही, एक तरी मी आताही सांगतो की आमच्या पक्षामध्ये सर्वस्व निर्णय घेण्याची जबाबदारी ही अजितदादांची होती। अजितदादा जे निर्णय घेतील ते मान्य करण्याचं काम आमचं होतं, आणि त्या निर्णयावर काम करणं ही आमची जबाबदारी होती। आज हे आम्ही सांगतो की सुनेत्रा वहिनी जे काही निर्णय घेतील मान्य, परंतु तो निर्णय घेत असताना पुढच्या लोकांचा हेतू चांगला असावा, ते फक्त सत्तेसाठी नाही, तर आमच्या जे काही आमचं अजितदादाच्या जाण्यामुळं आमच्या पाठीशी उभं राहावं, खांद्याला खांदा लावून काम करावं, ते जर भावना असेल तर ती चांगली असेल। परंतु काही लोक फक्त अजितदादा जाण्यानं जागा रिकामी झाल्या, त्या जागेवरती कब्जा कसा मिळवता येईल। नक्कीच चव्हाणजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। प्रवक्ता रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत।